तर हे नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे जेजुरीला. मीच नाही तर पूर्ण परिवार, मानाजी परिवार, आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत जेजुरीला. येण्याचं कारण म्हणजेच जे आमचं कुलदैवत होतं, ज्या कुलदैवताच्या देवालयात ज्या मूर्त्या होत्या त्या खूप जुन्या कालच्या होत्या. त्यामुळे त्या छोट्या होत्या आणि जुन्या झाल्या होत्या. तर त्यामुळेच आम्ही सर्व मानाजी परिवार एकत्र येऊन ठरवलं की ज्या ह्या मूर्त्या आहेत त्या नवीन आणि आकाराने थोड्या मोठ्या बनवायच्या. त्यामुळे आम्ही ते बनवण्यासाठी आलो जेजुरीला. तर बघूया कसं जातं, पुढचे 2 दिवस कसे जात आहेत. एन्जॉय मस्ती तर येणारच आहे. तुम्हीसुद्धा व्लॉग कंटिन्यू बघा, मजासुद्धा खूप येईल. तर चला व्लॉग कंटिन्यू बघा. बाय बाय. हे गाईज, तर 2.5 ते 3 तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला लागलेली भूक सर्वांना. तर आम्ही विचार केला की चला नाश्ता करायला थांबूया. त्यामुळे आता थांबलो आम्ही नाश्ता करायला. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही परत निघणार आहोत. हे गाईज, तर आत्ताच आम्ही पोचलेलो आहोत जेजुरीमध्ये. आणि इकडेच आपला लॉज आहे, दिसत असेल तर तुम्हाला. इकडेच आपला लॉज आहे आणि बस आत्ताच आली आहे. सामान वगैरे उतरवायचं आहे, तर आता तिकडेच चालू. चला तिकडेच भेटू. हे गाईज, तर आत्ताच आपली बस पोचली आहे जेजुरीमध्ये. आणि बसमधून सर्व सामान शिफ्टिंग केल्यानंतर लगेचच आपली जेवणाची तयारी सुरुवात केली आहे महिलांनी. The next day. हे गुड मॉर्निंग गाईज. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ज्या मूर्त्या बनवण्यासाठी आम्ही जेजुरीमध्ये आलो होतो, त्याच मूर्त्या आम्ही या काकांकडे बनवण्यासाठी दिल्यात. तर त्या बनवून रेडी झाल्यात. तर तेच आणण्यासाठी आम्ही सर्वजण इकडे आलो. आणि जी आपली बाकीची मंडळी आहे ती सर्वजण लॉजवरच आहेत. मग ते आल्यानंतर आपण लगेचच निघणार आहोत गडावर जाण्यासाठी. हे गाईज, तर आत्ताच आमचं दर्शन वगैरे झालं आहे. दर्शन वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो जस्ट. आणि मंदिराच्या बाहेर आल्यावरच लगेच आम्हाला हा दादा दिसला जो लस्सी आणि ताक विकत होता. आम्हीसुद्धा इकडे बसलेलो, तर म्हटलं चला ताक पिऊया. तर ताक पितो आहे, आराम करतो आहे, आणि नंतर मग जाऊया पुढे. ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही. बाय बाय. ताक वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही सर्वजण बसलो या ठिकाणी. तर या ठिकाणी बसल्यानंतर असं वाटतं की इकडनं हलावंच नाही, कारण की काय तो वारा, काय तो व्ह्यू, आहा, अप्रतिम. हे गाईज, मागासपासून अर्धा ते 1 तास झाला आम्ही सर्वजण इकडेच बसलो आहे. कारण की जे आम्ही नवीन बनवलेले देव आहेत त्यांचा अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करण्याचा जो ब्राह्मणाने आम्हाला वेळ दिला आहे तो 12 वाजताचा वेळ दिला आहे. तर आत्ता वाजले 11:30, म्हणजे अजून अर्धा तास आपल्याला असंच बसावं लागतं. बसून बसून आम्हाला आलेला खूप कंटाळा, त्यामुळे आता आम्ही करतो फोटोशूट.
आणि गाईज फायनली वाजलेत 12. अभिषेकाची वेळ झाली आहे. आम्ही सर्वजण चाललो आतमध्ये. म्हणजे सर्वजण तर नाही जाऊ शकत, फक्त 5 ते 6 जणच जाऊ शकतात असं त्या ब्राह्मणाने सांगितलं. सो त्यामुळे आम्हाला बाहेरच थांबावं लागणार आहे अर्ध्या. हे गाईज आत्ता आपण चाललो आहोत ते म्हणजे कडे पठारावर वरती. तर तुम्ही गेला असाल नसाल मला नाही माहिती, पण मी तरी फर्स्ट टाईम चाललो आहे आणि माझ्याकडून जेवढं वरचं दाखवण्याचं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो, कारण की व्हिडिओसुद्धा आपली खूप मोठी होत चालली आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. चला निघूया आता. टेल्को टेल्को, जय मल्हार. हे गाईस, तर आत्ताच आम्ही पोचलो आहे कडे पठारावर. हा बघा, हा जो दिसतोय कमान तो एंट्री पॉईंट आहे आणि इकडून अजून थोडंसंच चालावं लागणार आहे. थोडंसं चालायचं मग आपण पोचू.
तर तुम्ही आता समोरची बघतायत मूर्ती घोड्याची, ती यासाठी बसवली आहे कारण की या मार्गाने देव खंडोबा होता, तो घोड्यावर स्वार करत या मार्गाने गेला होता, त्यामुळे तो लक्षात राहण्यासाठी ती तिकडे मूर्ती बसवलेली आहे. सो गाईज, हा होता आमचा जेजुरीचा प्रवास. तो आता इथे एंड झाला आहे आणि आपला ब्लॉग पण एंड करूया आपण. तर अजून जेजुरीचा प्रवास तर संपला, पण अजून एकविरेला सुद्धा जाणार आहोत. तर एकविरेचा पार्ट 2 मध्ये नक्की येईल. तर तुम्ही ब्लॉग तो सुद्धा बघा, हा सुद्धा बघा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.